देशांतरावरून सुरू झालेलं राजकारण अजूनही थांबायला तयार नाहीये। वेषांतर करून दिल्लीला जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेअंतर्गत अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी म्हटलं होतं। तर याचा पुरावा द्या, मी राजकारण सोडेन असं आव्हान अजित पवारांनी दिलंय। एक तर तुम्ही एलओपी होता, एलओपी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो। पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे। गप्पात हे सांगितलं याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्याने सांगितल्या आहेत, ते त्यांना सांगायला पाहिजे। आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे। आम्ही जी मागणी केली ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा। उगीच उचलली जीभ लावली टाळायला, त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो। मी कुठेही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे। त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल, नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे।